सांगलीतील जमियत उलेमा हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संघटनांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। सामाजिक क्षेत्रात आणि धार्मिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या जमियत उलेमा हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमासे हे उपस्थित होते। कोरोनाच्या काळात तसेच महापुराच्या काळात धावून जाणाऱ्या या दोन्ही संस्थांनी जातपात न मानता सर्वधर्मीय बांधवांना मदतीचा हात दिला आहे। मदनी चॅरिटेबल ट्रस्टने मंदिर मशिदींना सीसीटीव्ही कॅमेरे मोफत देऊन समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे। लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी संपर्क कार्यालयाची आवश्यकता होती। हे कार्यालय सुरू झाल्याने लोकांना आपल्या समस्या घेऊन त्याचे निराकरण करून घेणे सोयीचे होणार आहे। आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी मुस्लिम समाजातील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण दिले गेले पाहिजे असं यावेळी बोलताना सांगितले। तर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी अनेक मान्यवरांना मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिली आहेत। सर्व समाजासाठी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात सदैव द्यावा असं सांगत आपल्या शुभेच्छा दिल्या। चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा हिंद मुफ्ती सादिक पटेल, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सदाम सय्यद, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण यांची भेट घेत समाजातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। प्रारंभी आसिफ जमादार यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर सांगली जिल्हा जमियत उलेमा हिंदचे अध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल यांनी जमियतच्या देशभरात सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती आभार मानत असताना दिली। सांगली परिसरातील मस्जिदीचे ट्रस्टी तसेच जमियत उलेमा हिंदचे जिल्हा उपाध्यक्ष हाफिज गौस मोमेन, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे ग्रामीण अध्यक्ष कलीमुल्ला खान, हाफिज इलियास मौलाना, जुबेर मौलाना, अजहर, इम्रान बेग, हाफिज गौस यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। सन 2018 पासून संपर्क कार्यालय सुरू होते, पण आता नव्या जागेत सुरू झाले असून आरोग्य शैक्षणिक कामासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पाहिजे की असं जर काय झालं एखादा प्रसंग उद्भवला कोण ही करायला लागले धर्लूम देवबंद मुख्य संस्था। आता आम्ही शुक्रवारी काय केलं, सगळी जण त्या दिवशी सगळी धर्मगुरूंनी ही अनाऊन्स केली सगळ्या समाजाला आमच्या, बाबा कोणी आंदोलन करायचं नाही, कोण पोस्ट टाकायचं नाही, कोण काय करायचं। ते उलेमा हिंद सांगली व मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे सहकारी संजय मोरे साहेब व समोर बसलेले सर्व नागरिक, या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलावलं त्याबद्दल मी आपणाला पहिल्यांदा धन्यवाद देतो। या कार्यक्रमाचे खरं तर आपले SP साहेब या ठिकाणी येणार होते, निघालेही होते, पण अचानक आयजी साहेबांची विषय लागल्यामुळे साहेबांनी आता पाठीमागूनच गाडी टर्न मारली, तात्काळ विषयला त्यांना जायला लागलं, त्यामुळं तो कार्यक्रम मग आता मोरे साहेबांच्या हस्ते आपला तितकं पण त्याचं उद्घाटन झालं। तर ह्या ट्रस्टचं ऑफिस आणि तर चांगल्या कामासाठी एक कार्यालय या ठिकाणी उघडलेले आहे। कारण आपण मी आता ऑफिसमध्ये पाहिलं वेगवेगळे कलेक्टर साहेब असतील, मान्य राज्यपाल साहेब असतील, CO साहेब असतील, इथं मोठमोठ्या मान्यवरांनी या ठिकाणी तुमच्या ट्रस्टीला सर्टिफिकेट दिलेलं आहे की तुमचं समाजासाठी चांगलं काम चाललेलं आहे आणि सर्वांना चांगलीकरणासाठी असंच तुम्ही यापुढे चांगलं काम करावं, सर्वांना घेऊन पुढे चालत राहावं। कुठेही आपल्या शहराला सर्वांना जे काही आर्थिक गरीब लोक असतील त्यांनाही मदत करावी। ज्यावेळी आपण सर्वांसाठी मदत करता, आम्हाला काही तुम्हाला मदत हवी असेल आमच्याकडूनही, तर आम्ही तुम्हाला घेऊन आपण समाजासाठी चांगलं काम करूया। आणि समोरचे सगळं बसलेले लोक किंवा सगळे लोक आणि पोलीस जर एकत्र आपण कुठेही काम करायला लागलो तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही। आणि या तुमच्या ऑफिससाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतो। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित, समोर बसलेले सगळे उलेमा आणि बाकी सर्व बंधूंनी, जमियत उलेमा हिंदचं जे ऑफिस आहे सांगलीचं, याच्या उद्घाटनासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, आम्हाला देखील या ठिकाणी बोलवलं, याबद्दल पहिल्यांदा मी तुमचे धन्यवाद मानतो। उलेमांची सर्व जमात आहे, उलेमांची सर्वोच्च शिखर संस्था सांगलीची या ठिकाणी आहे, सर्व उलेमा या ठिकाणी जमलेले आहेत। आज धार्मिक शिक्षण देणारे मुस्लिम धर्मातले सर्व मान्यवर, सर्व विद्वान
या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. व्यासपीठावर देखील त्यांचे अध्यक्ष आहेत. सद्दाम साहेबांना, बाकी सर्वांना मी वैयक्तिक ओळखतो. अतिशय चांगलं काम आहे संस्थेचं. इथेच नाही, सर्व भारतामध्ये, सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व चांगलं काम केलंय. कोरोनाच्या काळामध्ये जे त्यांनी जे योगदान दिलं ते अतुलनीय आहे, याच्याबद्दल काही शब्दच नाहीत. बेवारस मृतदेहांचं अंत्यसंस्कार असू द्या, मग ते त्यांनी धर्म पाहिला नाही, जात पाहिली नाही, मुस्लिम असो हिंदू असो. जिथं स्वतःचे नातेवाईक त्या मृतदेहाला हात लावायला घाबरत होते, त्यावेळेला जमेतच्या लोकांनी त्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार केलेला आहे. त्यामध्ये हा नाही बघितलं की हा हिंदू आहे, याचा मी अंत्यसंस्कार कसा करून का करू. त्यावेळेला त्यांनी कुठलाही धर्म जात न पाहता आपलाच माणूस आहे, आपलाच कोणतरी माणुसकीचा एक मित्र आहे म्हणून त्यांनी त्यांचा अंत्यसंस्कार केलेले आहेत. अनेक लोकांना उपचार मिळवून दिलेले आहेत आणि त्यांच्या संस्थेच्या कार्याची दखल प्रत्यक्षात राज्यपाल साहेबांनी सुद्धा घेतलेली आहे. राज्यपाल साहेब असू द्या, त्यावेळेचे गेडाम साहेब आपले सांगलीचे SP आहेत, कलेक्टर साहेब आहेत, CO साहेब आहेत, मुख्यमंत्री साहेब आहेत. उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला प्रमाणपत्र दिलेलं मी स्वतः त्यांच्याकडे आता रजिस्टरमध्ये बघितलं. तर असं हे काम करणारी संस्था आहे. आज या ठिकाणी सांगलीतले सर्व हे धार्मिक म्हणजे धर्मगुरू म्हणायचे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आज SP साहेबच या कार्यक्रमाला येणार होते, परंतु SP साहेबांना अचानक 100 कोटीपर्यंत आले साहेब आणि तिथून त्यांना अर्जंट मिटिंगचा मेसेज मिळाल्यामुळे ते तात्काळ तिथून गेलेले आहेत. तरी साहेबांनी असा मेसेज दिला की ते काम झाल्यानंतर पण ऑफिसला काही क्षणासाठी का होईना मी भेट देण्यासाठी नक्कीच येणार आहे, कारण साहेबांनी शब्द दिला होता. तर आज अशा एक चांगल्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं. हे तुमचं काम अतिशय चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आता माझ्यासमोर काही पोलीस मंडळी आहेत की मी ज्यांना ओळखतो, ही सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, विद्यार्थ्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतायत. मी मागच्या त्यांच्या पण एकदा तो त्याला स्टेजवरची बरीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. माझं त्यावेळेस पण हेच सांगणं होतं की तुमच्याकडे धार्मिक शिक्षण आहे, तुम्ही हे धार्मिक शिक्षण समाजातल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना, लहान विद्यार्थ्यांना, ज्यांच्या डोक्याची पाठी कोरी आहे, अशा विद्यार्थ्यांना देण्याचं काम करता. परंतु ते काम करत असताना एक लक्षात असू द्या की फक्त धार्मिक शिक्षण देतानाच ह्याचं पण भान ठेवा की तो मुलगा जगाच्या बरोबर राहायला पाहिजे. आज फक्त धार्मिक शिक्षण घेऊन त्याला बाकी जगातला काहीच माहित नाही, अशी परिस्थिती येता कामा नये. मी तर म्हणतो की आपल्या मुस्लिम समाजाचं शिक्षण देता देता, कुराणचं हदीसचं शिक्षण देता देता इतर धर्मांचं पण शिक्षण देणं गरजेचं आहे. तरच आपण त्यांच्या सोबतीने राहू. नाही तर दुसऱ्या धर्मामध्ये त्यांच्या धार्मिक संकल्पना काय आहेत हेच आपल्याला माहित नाही ना आपण आपल्या धार्मिक संकल्पना रेटण्याचं काम केलं तर कुठंतरी संघर्ष निर्माण होणार आहे, कुठंतरी समन्वय साधून आपल्याला ह्या समाजात राहावं लागणार आहे. मी काही उदाहरणं दिली होती, आता देणार नाही, परंतु वेळ वाढत जाईल. परंतु एक लक्षात घ्या, आपले लहान मुलं जे आहेत फक्त एकाच मार्गावरून न चालता त्यांना अनेक मार्ग उपलब्ध करून द्या. त्यांना या जगामधलं आधुनिक टेक्नॉलॉजी, आधुनिक इंग्लिशचं शिक्षण, इतर भाषेचं शिक्षण, त्याचप्रमाणे सामाजिक शिक्षण. आपला विद्यार्थी हा फक्त व्यवसायात राहता कामा नये, तो नोकऱ्यांमध्ये पण आला पाहिजे, तो नोकरीत पण गेला पाहिजे, प्राध्यापक पण झाला पाहिजे, त्यांनी स्वतःचा बिझनेस चांगल्या पद्धतीचा काढला पाहिजे. नाही तर छोटे मोठे बिझनेस करणारे मुस्लिम युवक दिसतात, ते मोठे डेअरिंगच करत नाही, कारण मोठं डेअरिंग करत नाहीत, कारण मोठं जगच त्यांना माहीत होत नाही. तर हे जग माहीत होण्यासाठी तुम्हाला सर्व समावेशक अभ्यासक्रम त्यांना शिकवावा लागेल. तर धार्मिक शिक्षण तर देणं गरजेचंच आहे. आपला धर्म, आपल्या धर्मग्रंथ हे माहीत असणं गरजेचं आहे प्रत्येक धर्माला. परंतु त्याचबरोबर आपण जगाबरोबर पण चाललं पाहिजे. जगाची टेक्नॉलॉजी, जगात काय चाललंय, जगात इतर लोक काय विचार करतात, त्या विचाराबरोबर आपण पण मॅच झालो पाहिजे, त्यांच्या शर्यतीत आपण भाग घेतला पाहिजे. तरच आपण त्यांच्याबरोबर टिकू शकतो आणि सर्व गोष्टीमध्ये समाज प्रगती करत राहील. आपल्यामध्ये खूप धार्मिकता आहे, खूप माणुसकी आहे, दुसऱ्यांना मदत करण्याची खूप इच्छा आहे, परंतु आपण सर्वांच्या समवेत आहोत का हे पण आपण बघितलं पाहिजे. तर आज या ठिकाणी सर्व उलेमा आहेत. उलेमांचंच महत्त्वाचं काम आहे की त्या विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी रुजवणं, दुसऱ्या आपल्या समाजातल्या लोकांबद्दल तर प्रेम, समभावना, क्षमेची भावना असणं बरोबर आहे, पण दुसऱ्या धर्माबद्दल पण असणं गरजेचं आहे. मुस्लिम धर्माबद्दल असं म्हटलं जातं की आता मी साहेबांना त्या मागं पण आमचं बराच चर्चा झालेली आहे की मुस्लिम धर्म हा सर्वसमावेशक आहे, सर्व धर्माचा विचार करणारा आहे. जर त्या
कुराणमध्ये असं हदीसमध्ये म्हणलं की अल्लाच्या इच्छेशिवाय ह्या जगातलं पान पण हलत नाही. जे काय निर्माण केलं ते अल्लाह निर्माण. ह्या समाजामध्ये शांतता राहायला पाहिजे, सर्वांच्या बद्दल प्रेम राहायला पाहिजे. ही भावना ठेवा, ही भावना मुलांमध्ये शिकवा, ही भावना समाजातल्या सर्व ठिकाणी तुम्ही शिकवणे गरजेचं आहे. तर ह्याबद्दल आपण जरूर विचार कराल. त्याचप्रमाणे मला असं समजलं की मदनी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लावण्यात आलेले आहे. आपण या ठिकाणी काही व्यापारी पण दिसत आहेत, काही उद्योगपती पण दिसत आहेत मला. तर आमच्या SP साहेबांची एक संकल्पना आहे, एक कॅमेरा पोलिसांसाठी. मग ती मस्जिद असू द्या, दुकान असू द्या, घर असू द्या, आपल्या प्रत्येक घरात ज्या ठिकाणी एक आपला DVR असतो त्याच्यामध्ये फक्त एक कॅमेरा वाढवायचा, नवीन काय लावायचं नाही. 2000-2500चा कॅमेरा फक्त नवीन लावायचा. फक्त त्या कॅमेऱ्याचं जे नजर आहे ती रस्त्याला पाहिजे, त्या रस्त्यावरून येणार आहे. मग त्यामुळे काय होतं आपल्याला की आपल्या घराच्या आजूबाजूला आलेला चोर, एखादा गुंड, चेन स्नॅचर किंवा अशा पद्धतीचे गुन्हेगारी लोक आलेले गेलेले आम्हाला दिसून येतात. सध्याच्या युगामध्ये 90% गुन्हे हे CCTV फुटेजच्या माध्यमातून उघडकीस येतात. तर ह्यासाठी तुमचं योगदान, समाजाचं योगदान पाहिजे. तुम्ही बाहेर कुठं लावायचं नाही, एक्स्ट्रा खर्च नाही. तुमच्याच DVR मध्ये कॅमेरा वाढवायचा, तो कॅमेरा पोलिसांसाठी असेल. आता जर त्याची नजर फक्त रस्त्यावर असेल, आतापर्यंत आपण काय करतो, फक्त आपल्या घराच्या कंपाऊंडला करतो, आपल्या घराच्या दारातून कोण आला का, आतमध्ये कोण गेला का हे बघतो. रस्त्यावरून कोण चालणाऱ्या माणसाचं कोणच फुटेज ठेवत नाही. तर हे ठेवा, हे आमची पोलीस खात्यातर्फे एक विनंती आहे. आपण आमच्या विनंतीला जरूर एक प्रतिसाद द्याल, कराल, ह्याबद्दल अपेक्षा बाळगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.